आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महादेव मुंडे हत्या प्रकरणी तपासाला आता वेग। एसआयटी प्रमुख आयपीएस पंकज कुमावत बेडमध्ये दाखल। संपूर्ण तपास गोपनीय ठेवला जाणार। धाराशिवमधील शिवरायांच्या शिल्प उभारणीसाठी शिल्पकाराकडून फायबर मॉडेल मागवलं। मुख्यमंत्री फडणवीस अंतिम मॉडेल निवडणार। महाराजांना भवानी तलवार देतानाचं 108 फुटी शिल्प साकारलं जाणार। राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षाला धमकी। भरणेंबाबत बोलाल तर हाताखालून काढू असं म्हणत मारण्याची धमकी। राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांची महारुद्र पाटील यांना धमकी। अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाकडून मराठा लग्न आचारसंहिता संमेलन 2025चं आयोजन। आचारसंहितेच्या प्रचार आणि प्रसारासाठी मराठा समाजाचा पुढाकार। विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची उपस्थिती। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय। बीएलओ पक्ष पर्यवेक्षकांचं मानधन दुपटीने वाढवण्यात येणार। डीपीडीसीच्या कोट्यवधींच्या कामावर आता सरकारची नजर असणार। प्रत्येक 3 महिन्यांनी सरकार जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल घेणार। सोन्याच्या उच्चांकी भावामुळे देशभरात दागिने खरेदीमध्ये घट। सोन्याची मागणी घटल्यानं दरात देखील घट होण्याची शक्यता। पावसाळी आजारांमुळे मुंबईकर त्रस्त। डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ। नंदुरबारमध्ये मद्यधुंद एसटी बस चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ। श्रीरामपूर सुरत बसचा नंदुरबारच्या नवापूरजवळ अपघात। नशेतील बस चालकानं वेगानं बस चालवल्यानं अपघात।